मद्य विक्री परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीत अजित पवार नको, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची मागणी। अजित पवारांचे पुत्र जय पवार मद्य बनवणाऱ्या कॅपोविटेज कंपनीचे मालक। खरं तर अजित पवार अंबानी अदानीपेक्षा कमी नाहीत, दमानियांचा टोला। कोणताही पुरावा असेल तर कारवाई करू, आधी पुरावे द्या। मद्य परवान्यांसंदर्भात जय पवारांच्या कंपनीला फायदा पोहोचवण्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षातील निर्णय, राजीनामा का दिला हे विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या केवळ अफवा, जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड, राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निकम यांची नियुक्ती, तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून उज्ज्वल निकम यांना शुभेच्छा। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उज्ज्वल निकम यांचं केलं अभिनंदन। उज्ज्वल निकम यांच्या माटुंग्यातील निवासस्थानी भेट घेत आठवलेंकडून अभिनंदन। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड। शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काही कारण नाही, येवल्याचे लोक म्हणाले तुम्ही जा तर जाऊ। उज्ज्वल निकम यांच्या राज्यसभेवर झालेल्या निवडीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात नैराश्यग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात 5 वर्षात 21% वाढ, शहरीकरणाची गती, नोकरीतील अस्थिरता, परीक्षेचा ताण, कोविड-19 महामारी यामुळे मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम। राज्यात आवास योजनेतील घरांच्या माहितीसाठी महाआवास ॲप, घरांची माहिती एका ठिकाणी सुलभतेने मिळावी यासाठी नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाकडून ॲप विकसित करण्याचं काम हाती। डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यांना कंटाळून रिक्षा चालकांना हाती घेतलं दुरुस्तीचं काम। डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोड परिसरात रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, रिक्षा चालकांना माती टाकत बुजवले खड्डे। वसई विरार पालिकेच्या रुग्णालयात 2.5 वर्षात केवळ 600 सामान्य शस्त्रक्रिया, पालिका रुग्णालयात विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा अपुरी पडल्याचं चित्र। मीरा भाईंदर पालिका हद्दीत राहणाऱ्या 1,77,000 मालमत्ता धारकांनी घेतला कर सवलतीचा लाभ। पालिकेनं पहिल्या तिमाहीत 113 कोटीची मालमत्ता कराची केली वसुली।